राम नारायण राम. जर पृथ्वीवर व्यक्तिगत मालकी हक्क नसेल तर लोकांना असं वाटतं की त्यांच्या जीवनात करण्यासारखं काहीच उरलेलं नाही. लोक इतके व्यक्तिगत मालकी हक्कांमध्ये अडकले आहेत की स्वतःला त्यातून बाहेर काढू शकत नाहीत. एक विचार करा, व्यक्तिगत मालकी हक्कामुळेच आपल्याला योग्य मार्ग सापडतो का? माणूस मरणानंतर आपला व्यक्तिगत मालकी हक्क, शिक्षण, पैसा, संपत्ती काहीही सोबत नेत नाही. तो रिकाम्या हातानेच निघून जातो. जो व्यक्ती जन्म घेतो तो रिकाम्या हातानेच येतो. कित्येक धर्मांचे मुलं जेव्हा पृथ्वीवर जन्म घेतात तेव्हा त्यांनी कोणत्याही धर्माचं नाव घेतलेलं नव्हतं, तर ते फक्त रडतच जन्माला आले. मग ही इतकी धर्म पृथ्वीवर आली कुठून? जवळपास 400 धर्मांचे जे मार्गदर्शक आहेत त्यांना विचारा की आपल्या खऱ्या भगवंताचं, अल्लाहचं नाव काय आहे? त्यांना हे सांगता येणार नाही. आकाश हेच आपलं खरं घर आहे आणि तेच आपले खरे आईवडील आहेत. लोकांना हे सत्य कधी समजेल? धर्मावरील हा आंधळा विश्वास किती दिवस टिकणार? तो फार काळ टिकू शकत नाही. अल्लाह, भगवान, परमशक्ती या सर्वांचे एकच नाव आहे, राम नारायण राम. इथल्या रामचा अर्थ दशरथपुत्र राम नाही तर आकाश आहे. आकाशातून जन्म घेणारी प्रत्येक गोष्ट, तारे, ग्रह, नक्षत्र हेच नारायण आहेत. आणि जो शेवटचा राम आहे तो आपण स्वतः, झाडं, प्राणी आणि संपूर्ण सृष्टी आहे. आकाशातील तारे आणि नक्षत्र कोणताही वैज्ञानिक किंवा गणितज्ञ मोजू शकत नाही. म्हणूनच आकाश हेच आपल्या आईवडिलांसारखं आहे, तेच प्रारंभ आणि शेवट आहे. जेव्हा तुम्ही राम नारायण रामचं चिंतन कराल तेव्हा तो तुमच्याशी बोलेल, तो तुम्हाला ऐकेल आणि समजून घेईल. तुमचं विवेकबुद्धीचं तुम्हाला ईश्वर, अल्लाह आणि भगवान आहे. म्हणून तुमच्या विवेकाची गोष्टी ऐका आणि त्याला स्वीकारा. विवेकबुद्धीचे सेवक बना. आकाशच मुलांना जन्म देतं, आईवडील हे फक्त एक माध्यम असतात. जिथून आपण आलो तेच आपल्या आत आहे. संपूर्ण सृष्टी ज्या शक्तीने निर्माण केली तीच शक्ती आपल्या आत आहे, पण आपण तिला दुर्लक्ष करून मानवाने तयार केलेल्या धर्मांच्या मागे धावत आहोत. जर तुम्हाला खरंच पुढे जायचं असेल तर तुम्हाला निसर्गाच्या धर्माचा स्वीकार करावा लागेल. राम नारायण रामचं जप करा, ध्यानधारणा करा, चिंतन करा आणि सतत राम नारायण रामचं जप करत राहा.